देखिए स्वागत कर रहे हैं इस समय हम। और अच्छा, थैंक यू। इसी बीच में चाहूंगा, आइए राहुल के पिताजी, आइए। आबे के पिताजी से रिक्वेस्ट करूंगा कि प्लीज रवि भैया, ये आबे के पिताजी स्वागत अवश्य मैं रवि भैया के कर कमलों द्वारा स्वागत करवाना चाहूंगा। आबे के पिताजी हैं डेंजरस टीम के 3 धाकड़ बल्लेबाज अभय, आलोक और अंजन, उनके पिताश्री हैं ये। चला जाऊया मॅच कडे, जिकडे दोन टीम आमने सामने आहेत। एक और मैं, बाजूला आइए चलिए स्पीडअप रखिए। बैटिंग टीम चलिए बैट्समैन भेज चलते दीजिए। कमेंट्री बॉक्स की तरफ। बैटिंग टीम इनविजिबल बी और स्कॉर्पियन ए। मैच चलता हुआ दो टीमों के हेलो। बीच। और एक रिक्वेस्ट है, प्लीज डीजे ऑपरेटर, आज के दिन सिर्फ श्री छत्रपति महाराज शिवाजी महाराज की ही गाने बजने चाहिए, क्योंकि आज उनका जन्मदिन है। तो कोई भी अदर्स गाने ना बजे, चाहे चौके लगे, विकेट जाए, कोई भी हो, तो सिर्फ श्री छत्रपति महाराज जी के ही गाने लगाएं। यस, आजचा दिवस मोठा दिवस आहे। हिंदुस्थानाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आज साजरी केली जाते। कापून बोट शिवबाने रक्ताचा अभिषेक करी महादेवाला, हर हर महादेव जय घोषणा करून जिंकले किल्ले शौर्याने, स्थापना केली स्वराज्य, वरदान दिले भारत देशाला, असे आमचे छत्रपती शिवाजी महाराज। आणि त्यांचाच मुलगा म्हणजेच छावा सध्या हा मूवी गाजतोय थिएटर मध्ये। आपण बघितले छत्रपती संभाजी महाराज च्या इतिहासावर बनवलेली मूवी, मी म्हणेल की आवर्जून तुम्ही पहा। अगदी खूप चांगली मूवी आहे। प्रत्येक कलाकाराने खूप चांगलं काम केलेलं आहे आणि सध्या धुमाकूळ घालते। यस, छावा मूवी जरूर देखिए। छत्रपति संभाजी राजे इनके इतिहास के ऊपर ये मूवी है और मचा रही है धूम सिनेमा घरों में। सभी दर्शक थिएटर छोड़ते वक्त आंखों से आंसू लेके आते हुए नजर आएंगे। तुम्हें आंखों में आंसू नजर आते हुए कुछ इस तरह का काम किया है विकी कौशल ने। पहली गेंद लेकर इस वक्त तैयार मिस्टर राम शकल। बैकफुट पर जाकर खेला है, 1 रन के लिए यहाँ पे पहुंचेंगे क्या? और यहाँ पे विकेट आता हुआ रन आउट के रूप में पहला विकेट इस वक्त बैक टू डग आउट। थैंक यू। रिव्यू सिस्टम है, टेक्नोलॉजी है, टेक्नोलॉजी का यहाँ पे यूज किया जा रहा है। देखना होगा, रिव्यू बैटिंग टीम ने रिव्यू मांगा है। शिवरायाकडून प्रत्येकाने शिकण्याच्या गोष्टी 10 आहेत। आपण बघू शकतात लीडरशिप, देखिए धर्मेंद्र यादव ने अपना एटीएम ओपन किया है। राम शकल अगर यहाँ पे हैट्रिक विकेट लेते तो 500 रुपए कैश प्राइज दे जाएंगे। शिवरायाकडून प्रत्येकाने शिकण्यासारख्या 10 गोष्टी आहेत। लीडरशिप, व्यवस्थापना, आत्मविश्वास, टीम वर्क, दूरदृष्टी, टाइम मॅनेजमेंट, योग्य सहकार्यांची निवड, दीर्घकालीन विचार, शांततेने निर्णय आणि छोटी सुरुवात। पहिल्या बॉलवर रेवू घेतला आणि रेवूने इकडे मात्र सुरक्षित केले फलंदाजाला। म्हणजे पहिला बॉल 1 धावने सुरुवात। टाळ्या वाजणार कारण की दोन्ही टीम आजूबाजूच्या आहेत, अगदी जवळच्या टीम आहेत आणि दोघी टीम एकमेकाला ओळखतात। हलक्या हाताने कट केलेला डिक्लेअर झोन मध्ये 2 बॉल 2 झालेले आहेत। कॉम्बॉक्स मध्ये थोड़ी शांतता ठेवा। यहाँ पे जो दर्शक खड़े शांत रहे।
डॉट गेंद, गेंदे हो चुकी है 3, रन बन चुके हैं 2। फिर से एक बार गेंदबाज तैयार, बैकफुट पर जाकर कट किया है, डिप में खिलाड़ी थ्रो करेंगे, मिस फील्डिंग, बैकअप नजर आता हुआ। 1 रन जरूर मिलेगा, स्कोरबोर्ड 1 से आगे जाएगा। इस वक्त रन लगते हुए स्कोर कार्ड पर 3 रन, गेंदे हो चुकी है 4 गेंदे 3 रन। राम शकल तैयार, गेंदबाजी मार्ग पर, स्ट्राइक पर बल्लेबाज है मिस्टर ओम, नो स्ट्राइक पर सनी। यस सर, डीजे मास्टर होऊन जाऊ दे गाणं। छत्रपति शिवाजी का एक ही सपना, हिंदू स्वराज। मास्टर, वेलकम बैक। चलते मैच की ओर। स्कोरबोर्ड अगर देखा जाए तो इस वक्त 4 गेंदे हो चुके, 3 रन स्कोर कार्ड पर। मेहमानों का स्वागत है। मनोजी संके साहेब इकडे उपस्थित झाले आहेत, म्हणजेच बॉब या नावाने जास्त चर्चेत आणि फेमस आहेत। यस, वंदे स्पोर्ट्सच्या माध्यमातून आपण बघू शकतात की यूट्यूब लाईव्ह स्पर्धा आहे। अगदी या चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा। 37 सबस्क्रायबर्स लागलेले आहेत 40,000साठी, 4,000साठी थोडा आकडा वाढला, हरकत नाही। 4 चे 40 हो, 40 चे 4 लाख हो। 4 लाख चे 40 कट केलेला आहे। यावेळेस डीप मध्ये जात असताना डिक्लेअर झोन मध्ये एक धाव असेल, सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाईल। स्कोरबोर्डचा विचार केला तर 5 धावा धावपलकावर चेंडू फेकून झाले, ते म्हणजेच 5 बॉल 5 धावा। एक बाजूला टीम आपल्याला पाहायला मिळते स्कॉर्पियन ए टीम, दुसऱ्या बाजूला इनविजिबल बी टीम पाहायला मिळते। स्ट्राइकला फलंदाज पहिल्याच चेंडूवर रनआउट दिलं होतं, रिव्ह्यू घेतला आणि रिव्ह्यू घेतल्यानंतर काय फायदा होतो इकडे कडक स्ट्रोक फॉलो थ्रू मध्ये मात्र यावेळेस चेंडू अडवता आला नाही, चेंडू गेलाय सीमा पार, येतोय डेंजरस बॉईज चषक चौकार। मास्टर, ब्लास्टर टीम के कैप्टन से विनती है कि आप आइए, ऑर्गेनाइजर टीम से मिलिए। ब्लास्टर के कैप्टन, चलिए हर बॉल पर हर ओवर के बाद बड़ी मीटिंग ना ले, छोटी मीटिंग ले। 15 मिनट में आपको 4 ओवर डालने, ये ध्यान में रखिए। जरूर केटी मल्टीविजन में छावा मूवी जरूर देखिए जाकर, कमाल की मूवी है, मैंने जाके देखी है। और उसमें एक डायलॉग है, वो डायलॉग सुना तो सुनने के बाद
कट किया है, अच्छा स्ट्रोक है, 4 रन मिल जाएंगे। शॉर्ट गेंद थी, शॉर्ट गेंद को अच्छी तरह पनिश किया बल्लेबाज ने। स्कोरबोर्ड 4 से आगे जाएगा। स्कोरबोर्ड 9 रन, 13 रन स्कोर कार्ड पर 13 रन बन चुके हैं। हर गेंद पर मीटिंग ना होने दे, अंपायर भी ध्यान रखिए। आज की रात की तीसरी मैच हो चलती हुई। फिर से एक बार छोटी गेंद है, फिर से एक बार गैप में ढकेल रहा है। क्या स्ट्रोक है, खराब गेंदबाजी और पनिश होता हुआ इस वक्त गेंदबाज बल्लेबाज के द्वारा। इस वक्त आप देख सकते हैं अच्छा स्ट्रोक है, गैप में खेला है, 4 रन मिल जाएंगे। तालियां बजती हुई, सिटी बजती हुई। स्कोरबोर्ड अगर देखा जाए तो इस वक्त 17 रन स्कोर कार्ड पर। पहली 2 गेंदें, दोनों गेंदें बाउंड्री के लिए भेज दी बल्लेबाज ने, मिस्टर ओम। आयुष अगर यहाँ पे हैट्रिक लेते तो धर्मेंद्र की ओर से 500 का कैश प्राइज। चलिए, हर गेंद पर बड़ी मीटिंग ना ले, हर गेंद पर टीम मीटिंग ना ले। 15 मिनट है आपके पास। इस वक्त सिंगल से स्कोरबोर्ड आगे जाएगा। स्कोरबोर्ड इस वक्त 18 रन। फिर से एक बार तैयार गेंदबाज, चौथी गेंद लेकर। ये अच्छी गेंद है, अब अच्छा टप्पा है, थोड़ा स्पीड भी इस गेंद पर आप देख सकते हैं। गेंदबाज ने 2 गेंदें हल्के हाथों से डाली थी, इस वक्त तेजी से गेंद जाती हुई कीपर के दस्तानों में डॉट गेंद। 4 गेंदें 18 रन। 5वीं गेंद शॉर्ट बॉल है, फिर से एक बार स्ट्रोक खेला, गैप में है, 4 रन मिल जाएंगे। तीसरी बाउंड्री आती हुई इस ओवर में, 4 रन से स्कोरबोर्ड आगे जाएगा। स्कोरबोर्ड इस वक्त 22 रन स्कोर कार्ड पर। तलवारीची नाद हे मातीशी, हातर सरणावरची रोज रखायाची, रयतेचा राजा तेव्हा मी हात रखायाच, चिकट नाही चवर तवर झुंजत राहायाच, तुकडे तुकडे झाले तरी बी कणा कणानं झुजतो रे। थैंक यू। आयुष के लिए प्राइज है, अगर लगातार 3 चौके लगाते तो 500 रुपए कैश प्राइज दिए जाएंगे। चलिए, 5 गेंदें हो चुकी है, बैटिंग टीम थोड़ा स्पीडअप रखिए, ओवर के बाद बुलाइए। अगर बल्ला चाहिए तो ओवर के बाद बुलाइए, ओवर के बीच में ना बुलाए। देखिए, इस ओवर में लगभग 4 से 5 मिनट अब तक जा चुके, 5 ही गेंद फेंकी है। आखिरी गेंद सीधा खिला है, अच्छी फील्डिंग, रनआउट का मौका है और यहां पे रनआउट मिल जाएगा। पहला विकेट आता हुआ, जरूरत थी इस डब्लू की, और ये पहले विकेट के साथ बैक पर इस वक्त कमबैक करती हुई टीम इनविजिबल, सॉरी मास्टर। चला, स्पीडअप ठेवा खेळाला। 2 षटकाच्या समाप्तीनंतर 22 धावा धावफलकावर 1 गडी बाद। पहिला विकेट गरजेचा होता, चांगली पार्टनरशिप बिल्ड केली होती। अगदी बघायला गेलं तर छावा मूवी मधला मी डायलॉगची गोष्ट करत होता। अगदी कविराजने जो डायलॉग सांगितला ना, अंगावर काटा येण्यासारखा तो डायलॉग होता। हाथी घोड़े तोप तलवारें सेना तेरी सारी है, जंजीर में जकड़ा मेरा राजा अब भी तुम पे भारी है। अगदी अंगावर काटा आला होता जेव्हा कविराजने हा डायलॉग घेतला होता। आणि जे मूवी मध्ये दाखवलंय, सत्याचं रूपांतर केलं, डायरेक्टरला देखील सॅल्यूट असेल। स्कोरबोर्डचा विचार केला तर आपण बघू शकतात 22 धावा 1 गडी बाद।
2 ओव्हर नंतर 11ची सरासरी मेंटेन केलेली आहे बॅटिंग टीमने. गोलंदाजी मार्कवर कट करण्याचा प्रयत्न केला होता. इथे मात्र आपण बघू शकतात डॉट बॉल आलाय. गोलंदाज मिस्टर संकेत पहिला बॉल मात्र इकडे डॉटने सुरुवात केलेली आहे. संकेत यानंतर होणारी मॅच एक बाजूला चिंचणी आणि दुसऱ्या बाजूला मायखोप ए. नेक्स्ट मैच आपल्याला पाहायला मिळेल. चलिए जरूर हमारे बीच अतिथि गणों का जो सम्मान किया जाए. सिद्धिविनायक डेंजरस बॉयज इस टूर्नामेंट में आए हमारे अतिथिगण स्वागत का. हमारे बीच शिवसेना उदय बाला साहब ठाकरे शिवसेना शहर प्रमुख मनोज संखे बॉब के नाम से फेमस. अवश्य इनका बहुत बड़ा योगदान रहता है बॉब सर का. हर जगह हमारे जब भी टूर्नामेंट हो गणपति हो कहीं भी देखिए जब हमेशा जुड़े रहते हैं हमारे साथ. इनका तहे दिल से हमें सभी डेंजरस बॉयज की तरफ से इनका हार्दिक हार्दिक स्वागत अभिनंदन करना चाहेंगे. देखिए कि यंग स्टार है एक, देख सकते हैं आप एक हीरो पर्सनालिटी, हीरो जैसी पर्सनालिटी है बॉब की. और आप पूरे बोईसर में फेमस है बॉब के नाम से. आप कहीं से बोईसर पालघर दांडेकर कॉलेज हर जगह इनका नाम है. आप कहीं भी जाइए अवश्य अगर बॉब को पूछेंगे तो हर कोई जानता है. इसी बीच शिवसेना यूवीटी उप शहर प्रमुख महेश सुतार भाई का भी तहे दिल से हार्दिक स्वागत अभिनंदन इस डेंजरस सिद्धिविनायक डेंजरस बॉयज क्रिकेट आयोजित टूर्नामेंट की तरफ से. दोनों अतिथियों का तहे दिल से आभार व्यक्त करते हैं. आपका साथ और प्यार इसी तरह बरकरार बना रहे. धन्यवाद बॉब भाई और महेश भाई. 29 झालेले आहेत. 4 चेंडूचा खेळ झालेला आहे. थोडं कमबॅक करून देत असताना इथे मात्र आपण बघू शकतात स्कॉर्पियन टीमला साठी गोलंदाज संकेत 2 षटकामध्ये 22 होते आणि त्यानंतर या षटकामध्ये देखील जर बघायला गेलं तर 7 धावा आलेले आहेत. 2 ओव्हर 4 चेंडूचा खेळ झाला. 5वा चेंडू घेऊन शॉर्ट पिच चेंडू कट केलेला गॅप मध्ये आहे. अगदी वेट अँड वॉचचा फटका आपल्याला पाहायला मिळाला. इथे मात्र चेंडूला पाठवला गॅप मध्ये. येतात धावा 4 चौकार. स्कोरबोर्ड 4 ने पुढे जाईल. स्कोरबोर्ड 33 स्कोर कार्ड वर. शेवटचा बॉल असेल तिसऱ्या षटकामधला. 33 धावा. चांगला धावा मात्र पाहायला मिळतात. इनविजिबल बी. यावेळेस चांगला चेंडू चकवलाय, बीट केलंय. विकेटचा पतंग. यावेळेस मात्र परतावा लागेल फलंदाजाला. बॅक टू डगआउट. 3 षटकानंतर 33 2 गडी बाद. 11ची सरासरी मेंटेन अजूनही पाहायला मिळते. यस डीजे बजाव. वचन मा साहेबा वचन पूर्ण करी. वचन मा साहेबा वचन पूर्ण करी. बाई माझा ग बराला ग बसला घोड्यावरी बैराला ग बसला घोड्यावरी बाई शुभा ग बसला घोड्यावरी. डीजे मास्टर रफाई नगर चिंचणी आणि त्यांच्या विरुद्ध मायखोप ए. आमचे सातपाडीचे मेहुल भाऊने मायखोप ए साठी बेस्ट ऑफ लक दिलेल्या वामिका स्टार कडून. मात्र मायखोप ए संघाला बेस्ट ऑफ लक मेहुल भाऊने दिलेला आहे. मेहुल पाटील ब्रँड ऑफ सातपाडी. पहिलाच बॉल डाऊन द लेग साइड आहे. वाईटचा इशारा तो पंचांकडून. स्कोरबोर्ड 1 ने पुढे जाईल. स्कोरबोर्ड 34 स्कोर कार्ड वर लागले जात आहेत. 2 विकेट गेलेले आहेत. आणि इथे मात्र बघायला गेलं तर ओपनिंग फलंदाज खूप चांगली बॅटिंग केलेली आहे. धावसंख्या पुन्हा एकदा 1 ने पुढे जाईल. एक्स्ट्रा इथे टाकत असताना गोलंदाज मिस्टर सर्वेश. एक मिनट सॉरी. जरूर इस बीच एक स्वागत हमारे अतिथिगण का करना चाहूंगा. कयूं फारूकी उप विभाग प्रमुख यूबीटी शिवसेना उदय बाला साहब ठाकरे. आपका स्वागत है सर. आइए अवश्य इनका स्वागत करेंगे हम सिद्धिविनायक डेंजरस बॉयज क्रिकेट क्लब की तरफ से. जरूर कहीं ना कहीं इनका योगदान हमेशा सदैव बना रहता है. हम चाहते हैं ऐसे ही हमारे साथ योगदान बना रहे. थैंक यू सर आपका. आप आए अपना कीमती समय निकाल कर. चलते कमेंट्री बॉक्स की तरफ. इथे आपण बघू शकतात की नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये आलाय.
पहिले 2 वाईड नंतर मात्र फुलटच चेंडूवर विकेट मिळाला. बॅट्समन आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस नो स्कोरचा कॉल. शैलेश फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. डॉट बॉल येतोय. 2 वाईड नंतर 2 डॉट देखील आलेत. कमबॅक किया गेंदबाज ने. तीसरी गेंद लेकर अच्छा स्ट्रोक है. क्या स्ट्रोक है, कड़क टाइमिंग है. 4 रन मिल जाएंगे. सुपर स्ट्रोक लाता हुआ इस वक्त बल्लेबाज शैलेश के बल्ले से सुपर स्ट्रोक. डेंजरस बॉयज चषक 2025 चलती हुई ये तीसरी मैच, आखिरी रात है इस टूर्नामेंट की. इसके बाद सेकंड राउंड में हम प्रवेश करेंगे. आज की रात की अगर देखा जाए टॉप 8 में लड़ाई है, उनमें से एक टीम जाएगी सेमीफाइनल में. कल की रात में 2 टीम सेमीफाइनल में पहुंच चुकी है, डीएनसीसी और शिवराज वेवुर. गेंद को जाने दिया. अंपायर के हाथ खुलते हुए स्कोरबोर्ड 1 से आगे जाएगा. स्कोरबोर्ड इस वक्त 40 लगते हुए, जो बताया था उनके कैप्टन ने. फिर से एक बार आप देख सकते हैं नो स्ट्राइक पर है अंकित कि हम लोग 40 तक पहुंचना चाहेंगे और 40 तक पहुंच चुके हैं. और ये इस वक्त 40 के पार जाते हुए 41 लगते हुए स्कोर कार्ड पर. गेंदे हो चुके 4, 2 गेंदे बची है. आए हुए सभी दर्शकों का स्वागत. यूट्यूब के माध्यम से जो दर्शक हमें लाइव देख रहे हैं उनका भी तहे दिल से स्वागत. हल्के हाथों से खेला है इस वक्त बल्लेबाज ने. 1 रन जरूर मिलेगा. 1 रन से स्कोरबोर्ड आगे जाएगा. स्कोरबोर्ड 42-42. हमारे चांद भाई जरा बॉल को चेक कर लिया क्योंकि अगली मैच है. टैप खेलना है, ग्राउंडिंग खेलना है, उन्होंने चेक कर लिया है. लास्ट बॉल स्ट्रोक खेळला. इकडे मात्र एक धाव असेल का. सिंगल साठी येत असताना रन आउट पाहायला मिळते. विकेटचं पतंग यावेळेस आपण बघू शकतात. रेफर केलेला इकडे मात्र एक रेफर आहे, रेफर केलेला आहे. बघूया काय आहे. पंचाचा डिसिजन आउट चाललेला आहे. गुड कैमरा वर्क, नॉट आउट. यहाँ पे आता हुआ 1 रन ऐड होगा स्कोरबोर्ड पर. सुपर कैमरा वर्क है. 43 हमारे लिए देख सकते हैं. अब टॉस के लिए तरफ जाएंगे. दोनों टीम आ जाइए. कॅप्टन मायकोप ए आणि रिफाईनगर चिंचणी या लवकरात लवकर. इनिंग ब्रेक मध्ये आपल्याला टॉस करायचा असतो, तर दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आहे या लवकरात लवकर. देऊया संधी डीजे मास्टरला जोपर्यंत कॅप्टन येतील. एट डीजे. थैंक यू डीजे मास्टर. चलते टॉस की ओर जहां पर 2 टीमें आपको नजर आएंगे. एक तरफ मायकोप ए तो दूसरी तरफ रिफाईनगर. चलिए चांद कॅप्टन प्लीज. मायकोप संघाचा कर्णधार आपल्यासोबत आहे. मनोजी संखे सर सुद्धा आहेत. एक अप्रतिम वक्तृत्व, नेतृत्व, नेहमी मायची हात थाप त्यांची आमच्या प्रत्येक आयोजन नियोजनामध्ये असते. रिफाईनगर चांद कॅप्टन प्लीज कम फॉर द टॉस. मायकोप ए संघाचा कर्णधार ऑलरेडी आपल्यासोबत आलेला. एक महत्त्वपूर्ण सामना हा सुद्धा आपल्याला पाहायला भेटणार आहे. दोन्ही संघांना शुभेच्छा दिल्या जात आहेत. अभिनंदन असेल दोन्ही संघ. मायकोप संघाचा कॉल असणार आहे. टेल इट इज रिफाईनगर. तारापुर ने आपने टॉस जीता है, जरूर क्या करना चाहेंगे प्लीज आइए. टॉस आपने जीता है, रिफाईनगर क्या करना चाहेंगे. हम लोग की थिंकिंग तो ज़्यादा से ज़्यादा फील्डिंग करने की ही रहेगी और कम से कम स्कोर में रुकाने की रहेगी. मिनिमम 30 के अंदर ही. तो 30 के अंदर रुकाना है. इस ग्राउंड पे आप कितवा मुकाबला खेल रहे हो अपना. इस ग्राउंड पे हम लोग सेकंड मुकाबला है और ज़्यादा से ज़्यादा अच्छा परफॉर्मेंस देने की कोशिश करेंगे. थँक यू. चलिए ऑल द बेस्ट. नक्कीच बिगेस्ट टॉस तो गमावला. पहिला टॉस जिंकला होता. आता मात्र समोर रिफाईनगर चिंचणी सारखा एक चांगला संघ आहे. किती धावा करण्याचा प्रयत्न असेल, कारण पहिला सामना तू बघितला असेल. हाय स्कोरिंग ग्राउंड या ग्राउंडला नेहमी म्हटलं गेलं. नक्कीच 40+ करण्याचा प्रयत्न असेल आमचा.
40+ करण्याचा प्रयत्न असेल, जास्त वेळ घेणार नाही कारण सामना सुरू आहे. टॉस बॉक्स मधून मात्र न्यूज येते, रिफाईनगर चिंचणी संघाने नाणेफेकीचा कौल स्वतःच्या बाजूने झुकवलंय, क्षेत्ररक्षण स्वीकारलंय आणि मायकोप अ संघाला मात्र इन्व्हाइट केलंय फलंदाजीसाठी. घेऊया ब्रेक, जाऊया लगेचच कॉमेंट्री स्टुडिओमध्ये. धन्यवाद. थँक्यू. सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे दुसऱ्या फेरीमध्ये. दुसऱ्या डावाला होतोय सुरुवात. इथे आपण बघू शकता धावा झाल्या त्या म्हणजेच 43-44चं आव्हान आहे. 4 ओव्हर 44 बनवायचे आहेत. यानंतर एक अजून महत्त्वाची मॅच आपल्याला पाहायला मिळेल. दुसऱ्या फेरीतली पहिली मॅच मायकोवे आणि त्यांच्या विरुद्ध रिफाईनगर चिंचणी. 44 धावा टारगेट है. चलो स्पीडअप रखिए खेल को. इनविजिबल बी के गेंदबाज तैयार है. गेंदबाजी मार्क पर मिस्टर. पहिलाच बॉलला चौकाराने केले सुरुवात. सुपर स्ट्रोक. मिथिलेश गेंदबाज पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवर कडक सुरुवात करून देत असताना फलंदाज संकेत आपल्याला पाहायला मिळते. नो स्ट्राईकला प्रभात आहे. 44चं आव्हान दिलेलं आहे. 11ची सरासरी मेंटेन करायची आणि पहिलाच बॉल 4 धावेसाठी स्वीपचा फटका आपण पाहू शकतात. पण एकदा मात्र यावेळेस कट करण्याचा प्रयत्न इथे कॉल केला होता नो स्ट्राईकच्या फलंदाजाने वाईटचा, परंतु फलंदाजाला चेंडू अगदी हलका होता. पॉईंटच्या भागामध्ये गॅप काढण्याचा प्रयत्न केला होता, त्यामुळे मात्र जर बघायला गेलं तर स्वतःला थांबवू शकला नाही आणि एक धाव पूर्ण केली. डिक्लेअर झोनमध्ये चेंडू जातोय. स्कोरबोर्डचा विचार केला, स्कोरबोर्ड आपल्याला पाहायला मिळते तो म्हणजे 5 चेंडू झाले. 2 चेंडू 5 धावा. बॅट्समन इकडे तयार होत असताना प्रभात आपल्याला पाहायला मिळते. यस, पाटील नेटवर्कचे सबस्क्राईबचा विचार केला तर 1 लाख लगभग 10,000 पर्यंत पोहोचलेली आहे. ब्रँड बनलेला आहे. नबली गावाचं आपण बघू शकता. नितेश पाटील यांनी सुरुवात केली होती पाचळ गावातून मोबाईलने. RD चषक या स्पर्धेपासून त्यांनी सुरुवात केली होती. मोबाईलने ती स्पर्धा शूट केली होती आणि आज मात्र तोच मोबाईलने शूट झालेला नेटवर्क कॅमेरात आला आणि त्यानंतर मात्र तो थांबला नाही, मागे वळून बघितलं नाही. आता मात्र कोणाच्या ओळखीचा नाही आहे असं नाही, सर्व त्यांना ओळखतात. नितेश पाटील, पाटील नेटवर्क नावाने खूप फेमस हा चॅनल पालघर जिल्हाच नाही तर मुंबई, गुजरात, आपण कुठेही जा आपल्याला पाटील नेटवर्क पाहायला मिळेल. कट करण्याचा प्रयत्न केला होता. स्कोरबोर्डचा विचार केला तर स्कोरबोर्ड 8 स्कोर कार्डवर अगदी टेनिस क्रिकेटच्या मोठमोठ्या स्पर्धा कव्हर केल्या जातात आणि त्यांचं सिम्बॉल देखील आमच्या मेगा स्क्रीनवर तुम्हाला पाहायला मिळते पाटील नेटवर्कचं. त्याच्याबरोबर वंदे स्पोर्ट्सचं. देशभक्ती हो तो हमारे वंदे स्पोर्ट जैसी हो. देखिए नाम भी दिया है तो देशभक्ति जैसा नाम दिया वंदे स्पोर्ट्स. शॉर्ट बॉल है इस वक्त, पुल का स्ट्रोक है लेकिन सिंगल के लिए जाएगा. आमचे बाउन्सर्स मनीषजी गैले आणि यांच्यावर जाऊनच आदळते, अगदी फाडून गेलाय. 1 धाव आणि पहिल्या षटकाच्या 5 बॉल झालेले आहेत. इनविजिबल बी हर बॉल पर मीटिंग ना ले और आगे 1 ओवर के बाद 9 रन स्कोर कार्ड पर. यस डीजे मास्टर बजाओ. राजा शिवछत्रपती महाराजांचा छाप पडतो या ठाण वाघाचा. NS थँक्यू डीजे मास्टर. अगदी बघायला गेलं तर टफ फाईट मॅच, हाय व्होल्टेज ड्रामा मैदानाच्या आतमध्ये. कडक स्ट्रोक परंतु सरळ गेला हातामध्ये. काय कॅच आहे यावेळेस आपण बघू शकतात. छापवेदने घेतलेला आहे विकेटचा पतंग. यस डीजे बजाव. मर्द मराठ्याचं द्वार जणू तलवारीची धार. मर्द मराठ्याचं द्वार जणू तलवारीची धार. नाग तनू नका
या झाल्या वाघाचा. नवीन बॅट्समन राहुल आपल्याला पाहायला मिळतो. हा देखील एक खूप चांगला बॅट्समन आहे. याच्याकडे चांगले स्ट्रोक आहेत, चांगली फलंदाजी. बॅटची पकडण्याची स्टाईल बघितली तर आपण बघू शकतात अगदी सगळ्यांपेक्षा वेगळी. उलटी बॅट पकडणं ज्याला म्हटलं ती बॅट पकडलंय. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला होता. चांगली फिल्डिंग होती. एकदा बसेल स्कोरबोर्ड सिंगलने पुढे जाईल. सिंगलचा विचार केला तर 10 धावा धावफलकावर आता पाहायला मिळत आहेत. चेंडू फेकून झाले 2. 34 धावा जिंकण्यासाठी अजूनही पाहिजेत. 16 चेंडू 34 ची गरज. आपण बघू शकतात एक टफ फाईट मॅच मैदानाच्या आतमध्ये. एक बाजूला इनविजिबल आणि दुसऱ्या बाजूला डेंजरस. शॉर्ट बॉल, परंतु इकडे मात्र नियंत्रण नाही फटक्यावर. चेंडूला खाली ठेवू शकला नाही. इथे विकेट असेल. अंडर बॉक्स क्रिकेटच्या खेळातली सुसाईड आत्महत्या. एडीजे महातेजस्वी महापराक्रमी बुद्धिनिष्ठ चारित्र्य संपन्न डीजे मास्टर. अगदी शंभूराजेचं गाणं वाजते. देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा था, महापराक्रमी परम प्रतापी एक ही शंभू राजा था. अच्छा स्ट्रोक है इधर. यहाँ पे विकेट की मांग और विकेट मिल गया. रन आउट. खराब कॉलिंग. यस डीजे बजाओ. सुपुत्र श्री 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 छत्रपती संभाजी महाराज. मर्दानी तोरा तुझ्या बाहेर जगात म्हणून आज व्रतात मोजणारी जात. तुरा देशात तुरा देशात हिंदवी स्वराज्याचा तुरा देशात भगव्या सेनेचा तुरा देशात. शंभूराजे 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 राजे 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 शंभू. थैंक यू डीजे मास्टर. अच्छा स्ट्रोक है. क्या स्ट्रोक खेला है. कलेव का बढ़िया इस्तेमाल. ग्लांस कर दिया गेंद को. गेंद चली सीमा पार. 4 रनों के लिए स्कोरबोर्ड 4 से आगे जाएगा. स्कोरबोर्ड इस वक्त 14 रन. सवारी भवानी चौकामध्ये गे चौकामध्ये. सवारी भवानी चौकामध्ये गे चौकामध्ये चौकामध्ये. थँक यू डीजे मास्टर. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल 2 शब्दात सांगायचं झालं म्हणजे 65 किलोची तलवार वागवतो त्याचं नाव यसाजी. 2000 बरोबर एकटा खिंड लढतो त्याचं नाव बाजी. हात तुटला तरी लढत राहतो त्याचं नाव तानाजी. 8 तासामध्ये दिल्लीवरून पुण्याला घोडा आणतो त्याचं नाव संताजी. दुश्मनाच्या तंबूत जाऊन दुश्मनाला कळत चूर आणतो तो म्हणजे धनाजी. वाघाला फाडतो तो म्हणजे संभाजी. आणि या सर्वांना एकत्र आणून नंदनवंदनाचं तोरण बांधतो, स्वराज्याचं तोरण बांधव तो म्हणजेच छत्रपती शिवाजी. यावेळेस रनआउटचा चान्स होता. आपण बघू शकता तो चान्स गमावला. 1 धावेने स्कोरबोर्ड पुढे जाईल. 15 धावा धावफलकावर. कीपर की पकड़ मजबूत नहीं थी. रोप की पकड़ चाहिए तब ये विकेट मिलता था. अब रन चाहिए 29. थोड़ा बड़ा हो गया टारगेट. 11 गेंदों में 11 बॉल 29. क्रिकेटच्या खेळामध्ये कधी पारड जड होऊ शकतो कोणत्याही टीमचं. परंतु असं क्षेत्ररक्षण असेल तुम्ही जर एक्स्ट्राच्या धावा देत असेल, कारण की मिस फिल्डिंगला देखील एक्स्ट्रा मध्येच मोजलं जातं अंडर बॉक्स क्रिकेट मध्ये. हा नशिबाचा चौकार आलाय. किस्मत साथ दिया इस वक्त बल्लेबाज का. 4 रन मिल गए. चौकार
शॉर्ट बॉल बॅकफुटवर जाऊन खेळलाय. इकडे चांगलं क्षेत्ररक्षण सिंगल पाहायला मिळेल. स्कोरबोर्ड एकने पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर 20 धावा धावफलकावर 24 पाहिजेत. चेंडू असतील ते म्हणजेच 9. या स्पर्धेमध्ये बराच काही उलटफेर झालेला आहे. 9 गेंदों में 24 चाहिए. 20 बने 20. 24 चाहिए 20 बने. ये शॉट गेंद है लेकिन ये इस बार अच्छी फील्डिंग है. देखिए कभी खिलाड़ी से मिस फील्डिंग होती है तो वही खिलाड़ी कभी कभी अच्छा स्टॉप भी करता है. अच्छी कैचिंग भी ली है इसी खिलाड़ी ने. ये स्ट्रोक ये भी फील्डिंग अच्छी है. आहिस्ता आहिस्ता ये मैच दूर जाते हुए स्कोरबोर्ड 1 से आगे जाएगा. इनविजिबल बी की मजबूत पकड़ इस मैच पर. स्कोरबोर्ड 21-21-23 चाहिए 7 गेंदों में, यानी कि 7 गेंदों में 6 बाउंड्रीज आनी चाहिए. आणि सरळ स्ट्रोक खेळलाय. डॉट बॉल गुड बॉलिंग अच्छी गेंदबाजी. 1 ओवर और 1 ओवर में रन चाहिए. 23 बड़ा टारगेट है. यस डीजे पार्थ. थैंक यू डीजे मास्टर. देखिए इस मीटिंग के बाद इनविजिबल बी के सभी खिलाड़ी मुस्कुराते हुए, क्योंकि आप देख सकते हैं मैदान के बीच सभी खिलाड़ी मुस्कुरा रहे क्योंकि ये मैच उनके पकड़ में आ चुकी है. फुल टस गेंदे ऑन साइड पे खेला है. 1 रन से यहाँ पे ज्यादा नुकसान होगा नहीं, लेकिन विकेट भी मिलता हुआ. और 5 गेंदों में चाहिए अब 23 रन. रिव्यू मांगा है अंपायर. ये रिव्यू चेक किया जाएगा. नोट आउट. चलिए नोट आउट रहेगा. 1 रन मिल जाएगा. 5-22 फिर से एक बार 3 बार हो चुका है इस मैच में. शायद नींद आ चुकी है. थोड़ा पानी मारना पड़ेगा मुंह पर अंपायर को. क्या स्ट्रोक है, लेकिन ये 4 मिल जाएंगे. क्या हो सकती है मैच. हमने देखा है क्रिकेट के खेल में एक गेंद में 12 भी बने, 15 भी बने, और कल कई दिन में रात में 1 में 6 बने. ये कोशिश हो रही है मैदान के बीच. जीत मिले या हार ये नसीब की बात है, मगर हम कोशिश भी ना करें ये गलत बात है. 2 बाउंड्री आती हुई. वाइड गेंद आ चुकी है. अंपायर ने रिव्यू लिया है. इस वक्त देखना होगा. जब वाइड गेंद है. अब चाहिए जीतने के लिए 3 गेंदों में 13. 3 गेंदों में 13 चाहिए. विकेट अगर देखी जाए दोनों कॉमन विकेट है. गेंदें 3 हो चुकी है. 3 गेंदों में 13 चाहिए. और विकेट का अगर देखा जाए तो दोनों के सेम विकेट है. 3-3. और ये ऑन साइड पे खेला. गैप में ढूंढा है. 4 रन लड़ता हुआ इस वक्त बल्लेबाज मैदान के बीच राहुल. क्या बात है. बल्लेबाजी पसंद आई हो, तालियां बजनी चाहिए राहुल के लिए भी. सुपर बैटिंग चलती हुई मैदान के बीच. अब 2 गेंदे 9 रन. अगर दोनों बाउंड्री आती है तो सुपर ओवर. यहां पे बॉल आउट रूल के हिसाब से, लेकिन यहां पे एज लगी है. अच्छी फील्डिंग. गेंद को देखा जाए तो ऑन साइड पे खेलना चाहते. गिरने के बाद एज लगी. 1 में 9 की जरूरत, लेकिन यहां पे मैच को जीत लिया इनविजिबल बी ने. कॉन्ग्रेचुलेशन इनविजिबल बी. इस वक्त आप देख सकते 8 रन से 7 रन से मैच को जीता है. चलते अगले मैच की ओर. आपके साथ जुड़ जाएंगे हमारे साथी कमेंटेटर यशवंत ठाकुर. थैंक यू. राहुल की इस बल्लेबाजी के लिए वंदे स्पोर्ट्स की ओर से 150 रुपए कैश प्राइज.